तासगाव शहरातल्या नागरिकांनी संजय काकांच्यावर भरभरून प्रेम केलं। त्यामुळे तासगाव नगरपालिकेच्या माध्यमातून तसंच शासनाच्या माध्यमातून संजय काकांनी विक्रमी विकास निधी तासगावसाठी दिलाय। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा परंपरेप्रमाणे तासगाव शहरातून विक्रमी मताधिक्य संजय काका पाटील यांना मिळेल असा विश्वास ज्योती संजय काका पाटील यांनी व्यक्त केलाय। महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी तासगाव शहरातून ज्योती पाटील यांनी प्रचार फेरी काढली। यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, महिलांशी त्यांनी संवाद साधला। त्यावेळी त्या बोलत होत्या। त्याच पद्धतीने आज आदरणीय काका या तासगाव कवठेमंकाळ विधानसभेसाठी आमदारकीसाठी आज उभा राहिलेले आहेत आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे कुटुंबीय, सगळे गंगवानी कुटुंबीय असू दे, आहुजा कुटुंबीय असू दे, तुमचा सगळा सिंधी समाज काकांच्या पाठीशी काय खंबीर राहिला आहे आणि इथून पुढच्या काळासोबत तुम्ही उभे राहणार आहातच। तरी पण जाता जाता एवढंच सांगते, या तासगाव तालुक्यामध्ये जे प्रेम तुम्ही आम्हाला दिले त्या प्रेमात आम्ही तुमचं ऋण आमच्यावर खूप आहे, त्या ऋणात आम्ही कधी उतरावू शकणार नाही। कारण असं एखादंच कुठलं तरी गाव असतं, असं एखादंच कुठलं तरी शहर असतं की आपल्या नेत्यावर भरभरून प्रेम करतं। नेता म्हणण्यापेक्षा एका माणसावर एवढं भरभरून प्रेम करत असतं। आज आता आदरणीय काका धार्मिक क्षेत्रात पण आहेत, आम्ही पण त्या क्षेत्रात आहोत। त्यामुळे मला वाटतं की पॉझिटिव्हिटी कुठेतरी कनेक्ट होत असते आणि त्यामुळे ह्या कार्यक्रमाला यायची आम्हाला संधी मिळत असते। ते कुठेतरी परमेश्वराचं एक लिंक असते की त्या भावनेशी आपण कनेक्ट होतो। त्या पद्धतीनं आज तुमच्याशी आम्ही कनेक्ट झालो। मला तुमचा खूप अभिमान आहे। असंच तुमचं प्रेम आपल्या आदरणीय काकांच्या पाठीशी उभं राहावं आणि तुमच्या समाजाच्या काही अडचणी असल्या तर त्या चांगल्या प्रमाणात सोडवण्याचं बळ परमेश्वरानं आम्हाला द्यावं, एवढीच तुम्हाला मी विनंती करते। आणि येत्या 20 तारखेला आपल्या आदरणीय काकांचं चिन्ह घड्याळ महायुतीच्या या सरकारमध्ये आपण आहोत आणि मला वाटतं महिलांच्या खूप योजना चांगल्या आहेत। मुलींना मोफत शिक्षण आहे, आज लाडकी बहीण म्हणून आज बऱ्याच ठिकाणी महिलांना सुद्धा आज महिन्याला 1,500 रुपये मिळतात। आदरणीय काका निवडून आल्यानंतर, आपलं सरकार आल्यानंतर 2,100 रुपये एवढे होणार आहे। शेतकऱ्यांसाठी वीज माफी झाली आहे, आपलं सरकार आलं की कर्जमाफी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तासगावचा चेहरामोहरा बदलायचं काम आपण करायचं आहे। जाता जाता चांगलं काम आहे पण 1-2 मिनिटं सांगायचं मग आवडत नाही। खरं सांगायचं तर अशा वेळेला सांगायचं की नाही असा हा विचार आहे, तरी पण 1-2 मिनिटं सांगते। भावनिक करायला मला पण जमतंय, कळते जरा स्त्रिया भावनिक असतात, पण ते काय करायचं नाहीये मला। पण जाता जाता एवढं सांगते की एवढी लोक काकांवर प्रेम करतात, ज्यानंतर आपला ज्यावेळेला निकाल लागल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक कार्यक्रम वाढदिवसाचा ठेवला होता। त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आता जसं स्वागत तुम्ही केलं तसं सगळ्यांनी स्वागत केलं, फटाक्याच्या माळा लावल्या। ज्या दिवशी आपल्याला अपयश आलं सगळी लोक अगदी रडत होती, काका त्यांना समजावून सांगत होते। दुसऱ्या दिवशी गेल्यावर स्टेजवर सगळी मंडळी उपस्थित होती, सगळी उभा राहिली होती जवळ, पण प्रत्येकजण खाली मान घालून उभा राहिला होता। म्हणजे मलाच वाटायला लागलं की म्हणजे आपण आलोय, एवढं छान स्वागत केलंय, पण प्रत्येकाच्या डोळ्यात की कुठंतरी दुःख प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होतं। भावना सांगायच्या कुणी कुणाला अशी अवस्था झाली होती। मला असं वाटायला लागलं मी ह्यांना समजवावं का मलाच इथं डोळ्यात पाणी आलं, त्या अश्रू आवरावं। पण थोडंसं कुठेतरी काकांचा चेहरा आठवला। त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की रडायचं नाही तर आपण लढायचं। ज्या लोकांनी आपल्याला प्रेम दिलं त्यांच्यासाठी आपल्याला उभा राहायचं। आज तुमच्या माता भगिनींनी मला वाटतं गेल्या 99 पासून तुमच्या संपर्कात आलो आम्ही आणि तुमच्या तासगावकरांनी असू दे, तुमच्या पूर्ण सिंधी समाजाला असू दे, काकांवर भरभरून प्रेम केलं। जसं तुम्हाला सांगितलं त्या कार्यक्रमात सुद्धा सगळी अगदी शांत, सगळी स्तब्ध होती। पण त्या कार्यक्रमात बोलताना मला 1-2 मिनिटं काय बोलावं कळलं नाही, कारण भावना आणि शब्द याचा ताळमेळच मला घालता येईना। मी यांना सांगू काय आणि समजवतो कुठल्या शब्दात,
बोलायला उभा राहिले. सगळी मुलं स्टेजवर होती, 4-5 मुलं होती, खाली होती. बोलताना त्यांच्या डोळ्यात असे होते.